पुढची विशेष बातमी आपण बघूया। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमधून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळांसह ज्येष्ठ नेत्यांना वगळण्यात आल्याची चर्चा आणि याबाबतचं पत्र निवडणूक आयोगाला देण्यात आलेलं आहे। दरम्यान ही कारकुनी चूक असल्याचा खुलासा सुनेत्रा पवारांनी केला आहे। मात्र या पत्रप्रपंचामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चाललंय तरी काय असा सवाल आता उपस्थित केला जातोय। राष्ट्रीय कार्यकारिणीतून पटेल तटकरेंना वगळलं। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुप्त संघर्ष, कारकुनी चूक असल्याचा सुनेत्रा पवारांचा खुलासा। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चाललंय तरी काय? राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी 29 एप्रिल रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाला लिहिलेल्या या पत्राची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। या पत्रात राष्ट्रीय कार्यकारिणीतील पदाधिकारी आणि त्यांच्यावरील जबाबदारी नमूद करण्यात आली आहे। यात सुनेत्रा पवारांचा राष्ट्रीय अध्यक्ष, पार्थ पवारांचा महासचिव तर जय पवारांचा राष्ट्रीय सचिव असा उल्लेख आहे। या पत्रात कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ या नेत्यांची नावं नसल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या। या पत्राच्या 3ऱ्या पानावर सदस्यांची नावं आहेत, ज्यात प्रफुल्ल पटेल राज्यसभेचे गटनेते, सुनील तटकरे हे लोकसभेचे गटनेते असा उल्लेख आहे। म्हणजे प्रफुल्ल पटेल यांचा कार्यकारी अध्यक्ष, सुनील तटकरे यांचा जनरल सेक्रेटरी म्हणून उल्लेख करण्यात आलेला नाही। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये युवा आणि ज्येष्ठ नेते असा संघर्ष सुरू झालाय की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। मला ते पाहावं लागेल आणि अशा काही ज्या गोष्टी असेल त्या आम्ही त्या मीडियामध्ये चर्चा करू इच्छित नाही। ज्या गोष्टी पक्षांतर्गत आहेत त्याच्यावर मी चर्चा करणं, कमेंट करणं बरोबर नाही। खरं सांगू का, हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे। पण एक मी तुम्हाला जबाबदारीने सांगते, आणि हा कुणावर आरोप नाही किंवा काय, पण जेव्हा पक्ष एक होता ना, एक वेळ माझं नाव गळू शकत होतं पण प्रफुल्लभाईंचं नाही। म्हणजे आदरणीय पवार साहेबांच्या नावानंतर एक नाव त्या पक्षाने होतं की ते प्रफुल्लभाईंचं असायचं। त्याच्यानंतर दादा, भुजबळ साहेब, सुनील तटकरे जी, आर आबा वगैरे, जयंतराव वगैरे सगळे आम्ही असायचो। राष्ट्रवादी काँग्रेसमधील हा पत्र प्रपंच पहिला नाहीये। यापूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्र प्रपंचाची चर्चा राजकीय वर्तुळात झाली होती। 28 जानेवारीला अजित पवारांचं विमान अपघातात निधन झालं। त्यानंतर 16 फेब्रुवारी 2026ला पटेल तटकरेंनी निवडणूक आयोगाला पत्र दिलं। कार्याध्यक्षांना सगळे अधिकार देण्याचा उल्लेख या पत्रात होता। यानंतर 26 फेब्रुवारी 2026ला राष्ट्रवादी कार्यकारिणीची बैठक झाली। याच बैठकीत सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली। यानंतर 10 मार्च 2026ला पत्र प्रपंचाला सुरुवात झाली। या दिवशी सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं। या पत्रात 28 जानेवारी म्हणजेच अजित पवारांच्या निधनाच्या दिवसापासून ते 10 मार्च दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक आयोगाला केलेला पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये असं 10 मार्चच्या पत्रात म्हटलं होतं। नवनिर्वाचित पक्षाध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी 10 मार्च रोजी दिलेल्या पत्रात प्रफुल्ल पटेल यांच्यासह सुनील तटकरे यांच्याही नावासमोर त्यांच्या पदांचा उल्लेख केला नसल्यानं राजकीय वादळ निर्माण झालं होतं। या पत्रप्रपंचामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत धुसफूस सुरू असल्याची चर्चा आहे। माझ्या जिल्ह्याचे आहेत ते, त्यामुळे मी आता आमचं राजकीय नेतृत्व कसं आहे सगळ्या राज्याला आणि देशाला माहिती आहे। पण मला असं वाटतं की त्यांना कार्यकारिणीतून बाहेर काढणं, त्यांचा अपमान करणं, आज मी ऐकतोय की ते आसामच्या मुख्यमंत्र्याच्या शपथविधीत गेले, ते यांच्याबरोबर वेगळे गेले। हा अपमान आहे त्यांचा, प्रफुल्ल पटेलचा असा अपमान होऊ नये असं मला त्यांची काळजी आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुप्त संघर्ष सुरू असल्याची चर्चा असतानाच सुनेत्रा पवारांनी सोशल मीडियावर या पत्राबाबत खुलासा केलाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या यादीत कारकुनी चूक असून ती लवकरच दुरुस्त केली जाईल असं सुनेत्रा पवारांनी सोशल मीडिया पोस्टमधून म्हटलंय। यापूर्वीही प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंच्या पदाचा उल्लेख नसल्याचा मुद्दा गाजला होता। त्यावर पक्षानं खुलासा करत पक्षात सारं काही आलबेल असल्याचं सांगितलं होतं। आता त्यानंतर 29 एप्रिलच्या पत्राबाबत सुनेत्रा पवारांनी स्पष्टीकरण दिलं असलं तरीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय।
ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.